नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 एप्रिलचा भाग तुम्ही बघत आहात। आणि प्रेक्षकांनो, आज अर्जुन सायलीने प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत त्यांना आश्रमात नेलेच। तर सुरुवात बघा, सायली आणि अर्जुन काळजीने मधुभाऊंच्या खोलीत आलेले असतात। सायली विचारते, जेवण झाल्यावरच्या गोळ्या घेतल्या का मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, अगं सायली विसरलो। मग सायली म्हणते, काय तुम्ही पण मधुभाऊ असे कसे विसरता हो? मग मधुभाऊ म्हणतात, अगं तू आहेस ना बाई आठवण द्यायला, तू कुठे विसरतेस मला गोळ्या देणं। मग सायली आपुलकीने त्यांना गोळ्या वगैरे देते। आता यांचं बोलणं प्रिया ऐकते बरं का प्रेक्षकांनो। काल आपण पाहिलं होतं की जेवण झाल्यावरती यांच्या मागावरच असते। मग अर्जुन विषय काढतो, मधुभाऊ मला तुमच्याशी ना बोलायचं होतं। मग मधुभाऊ म्हणतात, बोला ना। मग अर्जुन म्हणतो, आपल्याला ना मधुभाऊ पुन्हा एकदा आश्रमात जायचंय, खुनाच्या दिवसाबद्दल जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा, आणि मी तशी परवानगी घेतली आहे कोर्टाकडनं। हे सगळं प्रियाने ऐकलंय बरं का। आता सायली म्हणते, आपला नाईलाज आहे मधुभाऊ, तुम्हाला तिथे गेल्यावरती सगळं आठवेल मला कल्पना आहे। पण अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, आपल्याला ना तिथे गेल्यावर त्या रात्रीबद्दल जे जे आठवत असेल ना ते सगळं सांगावं लागेल। काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला डिस्टर्ब करतात, त्याची उत्तरं आपल्याला तिथे मिळतात का ते आपल्याला बघावं लागेल। सायली म्हणते, शिवाय या केसवरती दामिनी देशमुख आली आहे ना मधुभाऊ, त्यामुळे आपल्याला जरा जोर लावायला हवा। तुम्ही याल ना मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, अरे वा, का नाही, ही केस कधी संपते आणि कधी नाही असं मलाही झालंय, त्यामुळे त्यासाठी जे जे आवश्यक असेल ना ते सगळं मी करायला तयार आहे। आता प्रिया घाबरते आणि विचार करते, नाही 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 नाही, हे आश्रमात गेले आणि त्यांना जर नवीन पुरावे मिळाले तर नाही नाही, मला डोकं चालवावं लागेल, त्यामुळे हे आश्रमात जाऊ शकणार नाही, असं काहीतरी करावं लागेल। काय करू मी? आता बघा प्रेक्षकांनो, हिने ठरवलंय की मधुभाऊंवर चोरीचा आळ घ्यायचा। अर्जुन मधुभाऊंना थँक्स म्हणतो। मधुभाऊ म्हणतात, त्यात काय आभार मानायचे जावई बापू। मग सायली म्हणते, तुम्ही आराम करा हं मधुभाऊ। आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो तिच्या खोलीत येते। आज जरा जास्तीच रोमॅन्स उभरून आलेला आहे या दोन्ही कपल्सचा, अश्विन आणि प्रियाचा, आणि अर्जुन आणि सायलीचा सुद्धा। तर बघा, आता प्रिया विचार करत असते काय करावं, आणि अश्विन एकदम रोमॅन्टिक होऊन तिच्या जवळ येतो। अश्विन लाडात येऊन तिला जवळ घेत म्हणतो, कुठे होतीस तू? केव्हाची वाट बघतोय मी तुझी। त्यावर प्रिया म्हणते, मी कुठे असणार आहे, अरे मी ना जरा किचन मध्ये होते। प्रिया असं दाखवतेय की तिला अजिबात हे सगळं मान्य नाहीये, ती त्याला दूर लोटते। पण अश्विन पुन्हा एकदा तिला जवळ घेतो आणि म्हणतो, काय ग तन्वी, इथे तुझा नवरा किती वेळपासून तुझी वाट बघतोय, आणि तू घरातली किती कामं करत बसली आहेस? विमलताई आहेत ना, करतील ना त्या। आता हा अश्विन पुन्हा लाडात येत असतो तेव्हा ही प्रिया म्हणते, असं कसं अश्विन, नोकर माणसावर जबाबदारी सोडवायची का? पण आता अश्विन तिला म्हणतो, आता घरच्या कामाचा विषय काढू नकोस प्लीज। आणि आता तो तिला जवळ घेणार तेवढ्यात ही जोरात लोटत त्याला म्हणते, काय रे आल्या आल्या घाबरतो ना। मग प्रिया म्हणते, अरे ते मला ना ते नाईट स्किन केअर रुटीन असतं ना ते 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 करू दे ना जरा। अश्विनच्या लक्षात येतं की ही त्याला अवॉइड करते। आता ही त्याला अशी दूर लोटते, अश्विनला जोरात ती दूर लोटते आणि त्या आरशासमोर बसते आणि म्हणते, अरे जरा मला ते नाईट रुटीनचं माझं बघावं लागतं ना। मग आता अश्विन तरी सुद्धा तिच्या जवळ जातो पुन्हा आणि म्हणतो, काय ग तन्वी, तू एवढी सुंदर दिसतेस, तुला ग काय करायचं हे सगळं नाईट रुटीन वगैरे। तो पुन्हा तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो। आता मात्र प्रिया त्याला जोरात दूर लोटते बरं का, आणि म्हणते, ए गप्प बस बरं इथे शांत। प्रेक्षकांनो, कुठला नवरा एवढा ऐकून घेईल बरं? बाप रे बाप, कमाले बाबा। प्रिया म्हणजे सगळ्यांना मॅन्युप्युलेट करणारी राणीच आहे। ती जसं करेल अगदी तसंच होत असतं या सुभेदारांच्या घरामध्ये। पण असो, ये बात कुछ ज्यादा हो रही है अभी, और हम सबको अभी हजम भी नहीं हो रही है। प्रियाचा हा सगळा गुंडपणाचा अतिरेक आता जरा वाढतच चाललाय बरं का प्रेक्षकांनो। पण आता अश्विनच्या लक्षात येतं आणि तो बरोबर तिला हेरत म्हणतो, काय ग तन्वी, तू मुद्दाम मला अवॉइड करतेस ना? प्रिया मनात विचार करते, अरे यार, हा रिकामा माठच माझ्या कामाचा आहे या घरात, याला असं टाळून चालणार नाहीये। प्रिया मग अश्विनच्या या प्रेमाला रिप्लाय देत म्हणते, अश्विन, हे सगळं तुझ्यासाठीच करते ना मी छान दिसावी म्हणून, पण तुझ्या नजरेने मी तशीच सुंदर दिसत असेल तर मग काय हरकत आहे? आणि प्रिया अश्विनशी जरा जास्ती जवळीक साधताना दाखवली आहे प्रेक्षकांनो। एवढी जवळीक अर्जुन आणि सायलीमध्ये कधीच दाखवत नाहीत। पण असो, हा ज्याचा त्याचा विषय झाला। आता प्रिया अशी रोमॅन्टिक झालेली आहे आणि अश्विन सुद्धा। असो, या बाबतीत प्रत्येकाची रिॲक्ट करण्याची पद्धत वेगवेगळी असते असं म्हणायला हरकत नाहीये। तर बघा, इकडे अर्जुन आणि सायली दोघांचाही संवाद दाखवला आणि तेही दोघे रोमॅन्टिक झालेले दाखवलेत।
अर्जुन म्हणत असतो सायलीला, क्या बात है, आज माझ्या बायकोचा मूड तर खूपच छान झालाय. आज देवदर्शन काय मिळालं सगळ्यांसोबत, आश्रमात जायची परवानगी काय मिळाली, सगळं मनासारखं झाल्यावर खुशच आहे माझी बायको. मग आता सायली म्हणते, सगळं नीटनीट झालं ना तर तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरचा हसू कधीच नाही जाणार. आता सायली पांघरुणाला अबरे घालत असते आणि ते बेडशीट टाकत असते तिथे. तेव्हा अर्जुन रोमॅन्टिक होऊन म्हणतो, माझी बायको जर एवढी खुश असेल तर मग नवऱ्याला त्याचा फायदा झालाच पाहिजे ना. आणि अर्जुन सायलीला जवळ ओढायचा प्रयत्न करत असतो. आता सायली म्हणते, म्हणजे कसं कसं, मला नाही कळालं. अर्जुन म्हणतो, आता जेव्हा तुम्ही चिडलेल्या असता ना तेव्हा सगळा राग काढता की नाही माझ्यावर, मग आता तुम्ही खुश आहात तर मला गिफ्ट सुद्धा मिळालं पाहिजे. सायली म्हणते, कसं कसं. मग अर्जुन त्याचा गाल पुढे करत म्हणतो, हे असं. आणि आता सायली त्याला दूर लोटते आणि इथे या रोमॅन्टिक कपलमध्ये एक छान आणि सुंदर असं गाणं आपल्याला बघायला मिळणार आहे. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले आले ऋतू. आणि हे दोघं एकमेकांच्या मागे पळापळी करत असतात. पण अर्जुन सायलीमध्ये जवळीक जास्ती अतिप्रमाणात दाखवलेली नाहीये. डिसेंट कपल आहेत ना हे, त्यामुळे सायली अर्जुनला अशी पूर्ण बेडरूमवर खेळवत असते आणि तो तिच्या मागे मागे करत असतो. आणि मागे बॅकग्राऊंडला तुम्हाला हे गाणं ऐकू येणार आहे. तर असो प्रेक्षकांनो, आज या सगळ्या गोष्टींमुळे बराच टाइमपास झालाय म्हणून आपला एपिसोड जरा छोटा झालाय. आता अर्जुन असं सायलीच्या पाठीपाठी करतो आणि शेवटी सायलीला पकडतो आणि त्या दोघांची जवळीक अशी दाखवली आहे आणि गाणं संपवलंय. तर हा सीन काय तो एवढाच. तर आता पुढे बघा, सगळेजण हे म्हणजे यांची कमाल नाही प्रेक्षकांनो, टेबलावरची सीन घ्यायची म्हणजे जेवता जेवताच यांचं बोलणं एवढं ऐकवतात की विचारू नका. बाकी कुठे जागाच नाहीये असते म्हणा बऱ्याच वेळेला, पण टेबलावरची जागा जरा जास्तीच दाखवतात. पण असो, आता रात्र झाली आहे. आधी प्रियाने तिचा तो हार मधुभाऊंच्या बॅगेत टाकलाय तो सीन दाखवलाय बरं का. आता अश्विन झोपलाय याची खात्री करते ही प्रिया आणि विचार करते की काही झालं ना तरी त्या म्हाताऱ्याला आश्रमात जाऊच द्यायचं नाही उद्या, पण मी काय करू. आता असा विचार करून तिने तिचा तो सोन्याचा हार आहे ना तो काढलाय अल्लाद. पण कमाले बाई, ही एवढी रात्री अशी भुताटक्यासारखी जागी असते, अशी आवाज करते आणि कोणाला जाग येत नाही. तर असो, आम्हाला तर बाई खुट्ट वाजले की जाग येते म्हणून म्हटलं बरं. तर आता प्रिया तो हार घेते आणि मधुभाऊंच्या खोलीत जाते लपवण्यासाठी. मधुभाऊ असे मस्त शांत निवांत झोपलेले असतात. प्रिया आता ती खात्री करते आणि विचार करते की या म्हाताऱ्याच्या कपाटात टाकावाच लागेल हार. आणि असं करून तिने तो कपाट अल्लाद उघडलाय. आता मधुभाऊंची पण झोप जरा म्हणजे सावधच दिसते. मधुभाऊंना जरा आवाज येतो म्हणून ते कूस बदलत असतात. तेव्हा प्रिया लगेच खाली लपते बरं का. मग मधुभाऊंना पुन्हा झोप लागते आणि मग ही अल्लाद अशी मुंद्रासारखी तिथून पळून जाते. पण जेव्हा मधुभाऊ जागे होतात ना तेव्हा ही खाली वागताना हिच्या डोक्याला सणकण लागतं आणि ती विचार करते, काय म्हातारा आहे हा, झोपेतही घाबरवतो मला. असो, आता ती पळून गेली आहे आणि सकाळ पण झाली आहे. सकाळी सकाळी नाश्त्याला सायलीने घावणं केलेले असतात, तांदळाच्या पिठाचे असतात ना ते. मग विमल म्हणते, अगबाई सायली ताई, घावण करायचं म्हणजे किती घाट घालावा लागतो, कधी केली तुम्ही ही सगळी तयारी. मग सायली म्हणते, कसं आहे ना विमलताई, अहो बाबांनी मला हक्काने काढा करायला सांगितलं ना आणि त्यामुळेच मला असं वाटतं आता सगळ्या गोष्टी सुरळीत होतील म्हणूनच आज. तर आता प्रतापरावांना वास आला ना त्या घावणाचा. सायली सांगते, आज गरमागरम घावणं केली आहेत. प्रतापराव म्हणतात, अरे वा, किती दिवसानंतर घावणं खातोय. पूर्णाजीची काहीच रिॲक्शन नाहीये यावर. मग अर्जुन आता टोमणा मारतो आणि म्हणतो, काय आहे ना डॅड, जेव्हापासून माझ्या बायकोने किचनचा ताबा घेतलाय ना तेव्हापासून भरपूर पदार्थ खायला मिळतात आणि असं वाटते की खूप दिवसानंतर पदार्थ खातोय हे. आता हा टोमणा कल्पनाताईंना लागतो. आता लगेच त्या म्हणतात, तुला काय म्हणायचंय रे अर्जुन, म्हणजे काय आम्ही, आता कल्पनाताईंना असं म्हणायचं असतं, आम्ही काही स्वयंपाक करत नाही का, आमच्या हाताला चव नाही का, वगैरे वगैरे. पण त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात ही येते बाबा वया गाजावाजा करत, अगं पूर्णाजी, अगं आई, मामा घात झालाय. मग आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात, काय झालं काय झालं. मग लगेच पूर्णाजी पण विचारतात, काय झालं बाई तन्वी. मग लगेच तन्वी म्हणते, प्रिया म्हणते की तुम्ही मला लग्नात जो सोन्याचा नेकलेस दिला होता ना तो हरवला, तो सापडत नाहीये आणि रडायला लागते. खरं तर प्रेक्षकांनो, एवढी बुद्धी प्रत्येकाला हवी की ही म्हणजे बघा आता तुम्ही पुढे काय बोलू मी. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, अगं असं कसं सापडत नाहीये, कुठे गेला तो. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, मी कपाटातच ठेवला होता आणि सापडत नाहीये ग आता.
सहजच कपाट आवरायला काढलं तर बघते तर काय नेकलेसच नव्हता. सगळेजण आश्चर्यचकित होऊन प्रियाकडे बघतात. काय आरडाओरडा करते ही. लगेच म्हणते की मी अख्ख्या खोलीत शोधला ग पूर्णाजी, कुठेच कुठेच म्हणून सापडत नाहीये बघ, मी आता काय करू. अर्जुन आता तिच्याकडे बघतच राहतो. आणि आता प्रतापराव म्हणतात तन्वी अगं उजव्या डाव्या हाताने ठेवला असेल तू कुठेतरी. प्रिया म्हणते नाही ना बाबा, मला वाटलं मी अश्विनच्या कपाटात मी ठेवला असेल, पण तो तिथेही नाहीये, तो हरवलाय. ओ बाबा हरवलाय तो. आता या कल्पनाताई लगेच म्हणतात बेटा तू पॅनिक नको होऊस बरं, असेल असेल घरातच असेल. प्रिया रडते आणि म्हणते असं कसं, तो हार महाग तर होताच, पण त्याची किंमत मी पैशात नाही करू शकत. तो किती मौल्यवान होता माझ्यासाठी, मी काय सांगू सगळ्यांना. अर्जुन तर तिचा तमाशा निरखून पाहत असतो. प्रिया म्हणते तुम्ही मला तो लग्नात दिला होता ना, तुमचं प्रेम होतं त्यामध्ये, आशीर्वाद होता. आणि रडायला लागते तोंडावर बोट ठेवून असं. आता हा अश्विन लगली तिच्या खांद्यावरच हात ठेवून केव्हाचा. आता तो अश्विन म्हणतो शांत हो शांत हो. पूर्णाजी म्हणतात बाई तन्वी रडायची थांब बरं, आता घरातच असेल ग तो हार, कुठे घराच्या बाहेर जाणार आहे. लगेच कल्पनाताई म्हणतात तू शेवटचा कधी बघितला बाई तन्वी तो हार. मग प्रिया म्हणते 2-3 दिवसापूर्वी बघितला होता, सगळे दागिने जागच्या जागीच होते आधी. बरं प्रेक्षकांनो एकच हार कसा काय जाईल बरं हिचा, काही तर लॉजिक लावावं ना. असो आता कल्पनाताई म्हणतात तू माझ्या खोलीत येते जाते तिथे घेऊन आली होतीस का. मग प्रिया म्हणते नाही नाही, तुमच्या खोलीत हार घेऊन आल्याचं मला आठवत पण नाहीये, मी कपाटातनं बाहेरच नाही काढलाय तो हार. किती किती कांगावं करते यार ही. असो आता प्रतापराव म्हणतात अगं तन्वी तुला काही आठवत नाहीये का, मग एक काम करूया ना आपण सगळ्या खोलीमध्ये जाऊन शोधूया. झालं, या प्रतापरावांनी तिला आयतं खोलीतच दिला हातात. ते प्रतापराव म्हणतात आपण एक काम करू, सगळ्या खोल्यांमध्ये शोधू, अगं पडला असेल कुठेतरी तो हार. आता हे सगळं ते डिसेंटली बोलून जातात, पण आता हे सगळं अर्जुनला लागतं ना. अर्जुन आता सॉलिड टॉन्ट मारतो आणि म्हणतो बरोबर आहे डॅड. नाही तन्वीला असंच वाटणार ना की तो हार आम्हीच घेतलेला आहे. अर्जुनला हा डिसिजन अजिबात आवडलेला नाहीये आणि प्रियाचं वागणं तर त्याला आवडतच नाहीये. तर आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे, तो हार आम्हीच चोरला असेल आणि तो विकला असेल, कारण त्या हारातून येणाऱ्या पैशातच आमचा संसार चालतो ना शेवटी. आता या पूर्णाजी म्हणतात ए अर्जुन गप्प बस, तुला असं कोणी काही बोलणार नाहीये हे तुला चांगलं माहिती आहे. मग लगेच प्रिया म्हणते माझं ना कोणावर आरोप नाहीये बरं का, आणि मुळात मला कोणावर संशय सुद्धा घ्यायचा नाहीये, मला फक्त माझा तो हार परत हवाय. मला त्यासाठी सगळ्यांच्या खोल्या जरी चेक कराव्या लागल्या ना तरीही. पाहिलं का प्रेक्षकांनो, ही कसली आगाऊ आहे. म्हणजे हिला अर्जुन सायलीची रूम चेक करायला मिळेल ना, म्हणजे 1 तीर से 2 निशान. हिला प्रूफ सुद्धा सापडतील ना काही ना काही, कोणाच्या ना कोणाच्या खोलीत, स्पेशली अर्जुन सायलीच्या खोलीत. आणि ही त्याच उद्देशाने त्यांच्या खोलीत घुसते बरं का. प्रिया म्हणते कशी पुढे, मला नाईलाजाने हे सगळं करावं लागतंय. शेवटी ती आता विमल येते पुढे, तिला वाटतं बिचारीला आपल्यावरच आळ घेत आहे, पण त्या विमलची कोणी रूम तपासली नाहीये. विमल म्हणते अहो तन्वीताई मला 1 रुपया जरी सापडला ना घरी तर मी लगेच तो देऊन टाकते हो कोणाजवळ तरी, आणि हा तर सोन्याचा हार आहे, तो मला कुठे पडलेला सुद्धा दिसला नाही हो. पूर्णाजी म्हणतात विमल आम्हाला माहिती आहे बाई हे सगळं. मग कल्पनाताई म्हणतात जाऊ द्या बरं, आता आपण तपासू तो हार कुठे आहे. मग प्रतापराव म्हणतात चल कल्पना आपण आपल्या खोलीत तपासूया. मग लगेच पूर्णाजी म्हणतात चला माझ्या खोलीत पण पाहून घ्या बरं कुठे ठेवला असेल तर. लगेच प्रिया म्हणते हो येते पूर्णाजी मी, पण मला ना पूर्णाजी आठवत नाहीये ग, तुझ्या खोलीत मी तो हार घेऊन आली असेल दाखवायला. म्हणजे कसली आहे बघा, म्हणजे पूर्णाजीची खोली सेफ ठेवायची आहे हिला. मग तरी सुद्धा प्रिया म्हणते अगं तरी आपण एकदा चेक करूया पूर्णाजी, पण तेवढ्याच खोल्या चेक करून काय होणार आहे. म्हणजे हिचा रुख आता अर्जुन सायलीच्या रूमकडे बरं का प्रेक्षकांनो. आता लगेच प्रिया म्हणते सगळ्या खोल्या चेक केल्या ना तरच फायदा आहे. आता मला सांगा प्रेक्षकांनो, सगळ्या खोल्या चेक करायच्या म्हणजे ही आळ नाही घेते का प्रत्येकावर की कोणीतरी हार हिचा घेतला असेल म्हणून. असं काय ही अर्जुन सायलीच्या खोलीत जाते हे ही स्वतःहूनच सांगते ना आता, आणि ते सुभेदारांच्या लक्षात नाही येते का, काय जोक मारतात यार. प्रिया जेव्हा म्हणते सगळ्यांच्याच खोल्या तपासायला हव्या ना, मग कल्पना ते डोक्यावर पडल्यासारखं म्हणतात हो बरोबर आहे. अरे अश्विन तू तपास बरं अर्जुनची खोली. अरे तो मोठा मुलगा आहे घरातला आणि एक नावाजलेला वकील आहे, त्याची खोली तपासायचं म्हणतायत. या काही प्रायव्हेट गोष्टी असतात की नाही बेडरूम मध्ये. पण असो, अर्जुन चिडतो आणि म्हणतो काय ग मम्मा तुला खरंच असं वाटतंय आम्ही हार चोरला असेल. आता लगेच कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे बाबा सगळ्याच खोल्या तपासतोय आपण, सगळ्या, असं काही तुझ्या एकट्याची खोली नाही तपासत आहे. लगेच सायली म्हणते बरोबर आहे आई, बरोबर आहे तुमचं,
नाही म्हणजे नियम सगळ्यांना एकसारखेच हवे घरामध्ये. आई आमची काही हरकत नाहीये. प्रिया तू चल आणि बघ स्वतःहून आमची सगळी कपाटं पण बघ, म्हणजे तुझ्या मनात शंका राहणार नाही. अर्जुन आता सायलीकडे राग बघत असतो, कशाला परवानगी देतेस म्हणून. पण आता सायली त्याला डोळ्याने खुणवते. पण आता बघा प्रेक्षकांनो, या क्षणाला मला अपेक्षा होती की अर्जुनने म्हणायला हवं होतं, ज्या पद्धतीने तू आमची खोली तपासतीयस त्याच पद्धतीने आता आम्ही तुझी पण रूम तपासू. आता खरं तर हे मे बी उद्याच्या खोलीत ते दाखवतील अशी माझी अपेक्षा आहे. पण अर्जुन या क्षणी काहीच बोलत नाही. पण त्याला अचानक आठवतं की अरे देवा, आपल्या खोलीत तर ते सगळं तमाशा मांडून ठेवलाय ना आपण, म्हणजे ते खुनाच्या पुराव्यांचा वगैरे. आणि तो विचार करतोय ही बया आता खोलीत आली तर. आता लगेच ही म्हणते बरं अश्विन तू पूर्णाजीची खोली तपास, मी सायली अर्जुन सोबत त्यांच्या खोलीत जाते. आणि सायलीलाच उपकार केल्यासारखी बोलते, तू जर म्हणतेस ना सायली तर मी येते तुझ्यासोबत तुझ्या खोलीत जाते रे अश्विन मी यांच्या खोलीत. मग अश्विन म्हणतो पूर्णाजी चल आपण तुझ्या रूममध्ये जाऊया, म्हणजे तिने कुठेतरी डाव्या हाताने हार टाकला असेल कुठेही, आपण बघूया चल बरं. आता अश्विन पूर्णाजीच्या खोलीत जातोय. काय तमाशा आहे यार प्रेक्षकांनो, ती एवढी वयस्कर बिचारा पूर्णाजी त्यांच्या खोलीत काय पाहताय. अरे 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 असो. तर आता अर्जुन सायलीला खुणवतो, ते आपलं सगळं तिथे बोर्ड वगैरे ना मी ते सेट करून येतो आणि तुम्ही हिला गुंतवा इथे. आता सायली आणि प्रिया दोघी येत असतात जिन्यावरून, तेव्हा सायली या प्रियाचा हात धरते बरं का मध्येच. आणि तोपर्यंत अर्जुन ते सगळं सेटिंग क्लिअर करतो तिथली त्याच्या रूम मध्ये. सायली तिचा हात धरते प्रियाचा आणि म्हणते काय ग प्रिया, झाला का तुझा तमाशा करून. प्रिया म्हणते मी काय तमाशा केला. त्यावर सायली म्हणते तुला माहिती आहे कोणाच्याच खोलीत तुझा हार सापडणार नाहीये, तरी तुला सगळ्यांच्या खोल्या बघायच्या आहे. मग आता इकडे तोपर्यंत अर्जुनने ते बोर्ड बीड सगळा नीट केलाय. सायली म्हणते मग तू स्वतःच्या खोलीत का बघत नाहीयेस. मग प्रिया म्हणते बघायचं आहे मला सगळ्यांच्या खोल्यात, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू मला तुझ्या खोलीच्या झडती घेण्यापासून अडवतीयस का. मग सायली म्हणते मी कधी म्हणले तुला माझ्या खोलीची झडती घ्यायची नाही म्हणून, मला एवढंच म्हणायचं की तुझी पण खोली तपास ना. त्यावर प्रिया म्हणते आधी तुझी खोली बघू दे ना मला. आणि आता प्रिया लगेच भस्कनवरती येते बरं का यांच्या खोलीमध्ये. तोपर्यंत अर्जुनने सगळं क्लिअर केलेलं असतं. आता प्रिया आत आल्या अर्जुन असा पटकन समोर येतो आणि प्रिया आता अर्जुनकडे बघते. मग अर्जुन तिला असं हाताने खुणवतो, बघ 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 जरा आमच्या खोलीत बघ. आता सायली म्हणते बघ ना तुला काही सापडणार नाहीये. आता अर्जुन म्हणतो तुला कुठे काय सापडणार आहे, पण कर तुझ्या मनाचं समाधान कर, कम ऑन. आता असं म्हणून त्याने कपाटाकडे बोट दाखवले. आता प्रिया यांच्या कपाटात उचक पाचक सगळं करते. अरे यार कमाल आहे प्रेक्षकांनो, असं कोणी करतं का. कमाल आहे बाई, या सिरियलमध्ये सगळं अजब गजबच होते आजकाल. म्हणजे आधी मालिका खरंच अशी नव्हती हो प्रेक्षकांनो, आता काल परवापासून जरा जास्तीच चाललंय. असो पण आता काय आहे, आपलं प्रेमच एवढं आहे मालिकेवरती, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी सहज पचवतो. मला टीका करायची नाहीये प्रेक्षकांनो, पण खरंच प्रियाचा अतिरेक इतका ओव्हर झालाय ना की तो आता बघावासाच वाटत नाहीये. पण असो, आता तुर्तास तरी अर्जुन आणि सायलीसाठी मी ही मालिका. ही प्रिया आता कपाट तपासत असताना अर्जुन बडबडत असतो, बघ ना बघ, इकडे बघ तिकडे बघ, पुढचं कपाट बघ, बिंदास बघ बघ बघ, हे पण उघड ते पण उघड उघड उघड. आता प्रिया पण निर्लज्जासारखी ते कपाट तपासती. प्रेक्षकांनो काय लाजच राहिली नाहीये. खरं तर मी असे शब्द वापरत नाही, पण आज मला ना बाई कसं तरीच झालंय. असो आता हे ज्याचा त्याचा विषय, कपाट त्यांचं, रूम त्यांची, मी कशाला टेन्शन घेऊ. असो तर आता बघा, आता अर्जुन म्हणतो नाही झालं का ग तुझं प्रिया, असली नसली सगळी डिटेक्टिव्हगिरी काढ बाहेर, तिकडे बघ या ड्रॉवर मध्ये बघ. आता ती दुसरीकडे बघायला लागते त्या ड्रेसिंग टेबल जवळ वगैरे. आता प्रियाला तो टोमणा मारतो अर्जुन आणि म्हणतो अगं बाई तुझा दागिना शोध, फायली बिली पाहू नको. नाही म्हणजे आमच्यापेक्षा जास्ती तुला माहिती आहे ना आमच्या खोलीत कुठे काय ठेवलंय, तुझं येणं जाणं असतं वाटतं आमच्या खोलीत कायम. तेव्हा प्रिया त्याला वाकुल्या दाखवते बरं का प्रेक्षकांनो. आता ड्रॉवरमध्ये वगैरे बघते, पण तिच्या लक्षात येतं की इथे काही सापडणार नाहीये. आणि ती मनात विचार करते अरे यार यांनी केसच्या कोणत्याच गोष्टी घरात लपवल्या नाहीये का. आता मी म्हटलं ना मगाशी, एक तीर में दो निशान साधने वाली है प्रिया, म्हणूनच ती त्यांच्या खोलीत तपासतीये. तिला वाटतंय काही पुरावे वगैरे हिला कळाले तर. आता ती विचार करते काहीच नाही लपवलंय इथे अर्जुन सायलीने, त्यामुळे तिच्या लक्षात आलंय काही उपयोग नाहीये उगाचच मेहनत करायचा. मग आता सायली म्हणते काय ग प्रिया काही सापडलं का. आता ती किती हुशार आहे पाक, खिडकीची पडदे पाहत. सायली तिला म्हणते अगं बाई आता काय भिंती फोडून पाहणार आहेस का. मग अर्जुन हसतो आणि म्हणतो ए प्रिया हार नाही मिळाला तुझा, तू हारली, मान्य कर तुझी हार. मग आता प्रिया त्याला म्हणते फालतू विनोद करू नकोस अर्जुन, आणि तिची ओढणी झटकते आणि तिथे खाली निघून जाते. मग अर्जुन तरी जाता जाता टोमणा मारतो अगं बाथरूम राहिलं ना तपासायचं.
असो तो मजा घेतो हिची, असं म्हणायला हरकत नाहीये. आता सायली म्हणते बरं झालं तिला बोर्ड नाही दिस. अर्जुन म्हणतो चला खाली जाऊन बघू हिचा मूर्खपणा ती कबूल करते की नाही. आता सगळेजण जमलेत बरं का हॉलमध्ये. मग आता अश्विन म्हणतो मम्मा पूर्णाजीच्या हॉलमध्ये पण नाही मिळालं ग. मग आता अर्जुन म्हणतो काही सरप्राईज नाहीये यात, आमच्या रूम मध्ये पण हार नाही मिळालाय. पण आता प्रियाचा कांगावा बघा प्रेक्षकांनो. आणि आता इथे बघा काय काय झालंय. अर्जुन म्हणतो ए तन्वी जा न जा तुझ्या रूम मध्ये जा, बॅग मध्ये बघ आणि तू स्वतः खात्री करून घे. पण आता इथे मी तेच म्हणलं मगाशी, मला अपेक्षा होती की अर्जुनने म्हणावं की आता जशी तू आमची खोली तपासली ना तशी मी आणि सायली मिळून तुझी खोली तपासू, असं त्यांनी पण कदाचित उद्या अर्जुन असं काही बोलेल असं वाटतंय तर खरी. पण बघूयात. तर बघा आता ही मुद्दाम विषय काढते आणि म्हणते अजून सगळ्या खोल्या कुठे राहिल्यात तपासायच्या. नाही सॉरी सगळ्या खोल्या कुठे तपासल्यात. मग हे म्हणते झालं ना सगळ्या तर खोल्या तपासल्या. मग प्रिया मुद्दाम आउट हाऊसचा विषय काढते. मग आता या पूर्णाजी पण म्हणतात आधी की अगं बाई माझी पण पाहिली तू, माझी पण पाहिली वगैरे वगैरे. मग प्रिया म्हणते आउट हाऊस राहिलं ना चेक करायचं. आता आउट हाऊसचं नाव घेतल्यावर सायलीला येतो राग आणि ती म्हणते काय ग प्रिया तुझा हरवलेला दागिना आउट हाऊस मध्ये जाण्याचा प्रश्न कुठे येतो ग, तिथे मधुभाऊ राहतात तुला चांगलं माहितीये. अगं तू साधी मधुभाऊंची चौकशी करायला जात नाही ग. मग प्रिया म्हणते मी जात नाही पण माझा हार गेला असेल तर. काही लॉजिक आहे का प्रेक्षकांनो या उत्तराला. अर्जुन म्हणतोय तू काय बोलते तुझं तुला कळतंय का, तू मधुभाऊंवर आरोप करतेस प्रिया थेट. आता प्रिया म्हणते अरे अर्जुन मी आरोप वगैरे नाही करत आहे, मी असं का करू. म्हणजे करतेच्या करते खोटं कशी बोलते बघा ना. आणि म्हणते कशी की माझे बाबा आहेत ते अर्जुन, मी असं का करेल. म्हणजे जर आपण पूर्णाजीची खोली चेक करू शकतो तर मग मधुभाऊंची खोली चेक केली तर काय होतं. आता लगे पूर्णाजीचा इगो हर्ट होतो बरं का. हा अर्जुन जेव्हा म्हणतो ना मधुभाऊंची खोली चेक होणार नाही, मग पूर्णाजी म्हणतात अर्जुन तुझी बायको म्हणाली ना मगाशी की घरातल्या सगळ्यांना एकच न्याय हवा म्हणून, मग तू आमचं ऐकत नाही रे बाबा, तुझ्या बायकोचं तरी. त्यामुळे गप्प रहा अर्जुन, बघू दे तन्वीला मधुभाऊंची खोली. अरे यार प्रेक्षकांनो कोणी एवढं आंधळ होत असतं का, ते पण या अशा पोरीच्या प्रेमात. असो आता हे प्रतापराव म्हणतात अर्जुन कुठे काही सापडलं का बाबा दुसऱ्यांच्या खोलीत. मग मधुभाऊंच्या खोलीत कशाला काही सापडणार आहे, जाऊ दे बघू दे ना तिच्या मनाची शांतता. प्रतापराव जरा जास्ती समजूतदारपणे वागताय असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो. पण आता अर्जुन म्हणतो अहो डॅड ते पाहुणे आहेत आपले. मग सायली म्हणते अहो जाऊ द्या ना, आपल्या खोलीमध्ये काही लपवण्यासारखं आहे का, आणि मधुभाऊंच्या पण नाही. हिचे आरोप कशाला आपण सहन करायचे, बघू द्या ना तिला खोलीमध्ये काही आहे नाहीये. हिला लाज वाटते का, बघू ना मग काही सापडणारच नाहीये तिथे. आता जेव्हा सायली अशी म्हणते ना तेव्हा या अश्विनला लागली मिरच्या झोंबतात बरं का. प्रिया मनात विचार करते वा वा सायली किती भोळी आहेस ग तू. अगं स्वतःच्या बापाला घराबाहेर काढण्यासाठी मला तिकीटच काढून दिलंयस तू. मग अश्विनला सॉलिड मिरच्या झोंबतात. फोडणीमध्ये मोहरी कशी उडते तसा हात तडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही, आता आउट हाऊस मध्ये जाऊन बघूच या. आता सायलीकडे बघून बोलतो बरं का हा. आणि आता पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी तू थांब इथे, आम्ही जाऊन येतो सगळे, जस काय युद्धच लढायला चाललाय असा आविर्भाव याचा. आता अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो पण सगळेचे सगळे आता मधुभाऊंच्या खोलीत आलेत. आता हे मधुभाऊ बिचारे पुस्तक वाचत बसलेले असतात. आता या सगळ्यांना आलेलं पाहून ते घाबरतात ना, त्यांना वाटतं बापरे काय झालं. ते उठून बसतात आणि म्हणतात काय ग साऊ बाळा अगं काय झालं. मग आता सायली म्हणते काही नाही मधुभाऊ. ते मधुभाऊ म्हणतात काही घडलंय का, सगळेजण इथे आज. त्यावर सायली म्हणते नाही मधुभाऊ विशेष काही घडलेलं नाहीये. ते काय झालं प्रियाचा जो हार आहे ना सोन्याचा तो सापडत नाहीये, आम्ही जरा सगळ्या खोल्यामध्ये बघतोय की कुठे पडलाय का. मग प्रिया अशी बघत असते बरं का रागाने मधुभाऊंकडे. मग मधुभाऊ म्हणतात अगं इथे माझ्या खोलीत कसा सापडेल, कुठे फिरकते ती माझ्या खोलीकडे. आता या कल्पनाताईंना ओशाळल्यासारखं होतं बरं का. पण तरी सुद्धा मधुभाऊंनी असं बोलल्यानंतर अर्जुन लगेच म्हणतो हो मधुभाऊ तुमचं बरोबर आहे, पण काय आहे ना हे सगळं फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून चालू आहे आणि आमच्या घरामध्ये सध्या सगळ्यांचेच डोके फिरलेले आहेत ना, त्यामुळे होतंय हे सगळं. आता मधुभाऊंना आश्चर्यच वाटतंय. मग अर्जुन म्हणतो जाऊ द्या थोडंसं तपासणी करून घेऊ आपण. मग प्रतापराव म्हणतात मधुभाऊ आमच्या खोल्यात पण बघितलंय सगळीकडे, फक्त हे आउट हाऊसच राहिलंय चेक करायचं. मग मधुभाऊ म्हणतात बघा अवश्य बघा काही हरकत नाहीये. अहो मी काही तुमच्यापेक्षा वेगळा आहे का. आता प्रिया मनातल्या मनात हसते बरं का. तिच्या लक्षात येते की तिचा डाव सक्सेसफुल होणार आहे. मग आता अर्जुन सायली सगळेच बघत राहतात या मधुभाऊंकडे. पण असो प्रेक्षकांना आता उद्याच्या भागात म्हणजे आज त्यांनी इथे प्रोमो संपवला आणि उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय
की प्रियाला तो हार सापडलाय मधुभाऊंच्या बॅगमध्ये, कारण तिने स्वतःच टाकला होता ना तो. पण तरी सुद्धा प्रेक्षकांनो, आय गेस त्यांनी एक प्रोमो पण आउट केलाय. अर्जुन सायली आश्रमात गेलेत म्हणजे साहजिक आहे प्रियाचा प्लॅन फ्लॉपच झाला असणार आहे, कारण मधुभाऊ आश्रमात दिसतायत आपल्याला. हिने सगळं त्यांना आश्रमात जाऊ नये म्हणून प्लॅन केलेलं आहे ना, हा हार वगैरे. पण मधुभाऊ आश्रमात गेले, त्यामुळे अर्जुन आणि सायलीने नक्कीच हिचे सगळे हे चोरीचे आळ फेटाळून लावले असणार आहे. कारण अर्जुन आणि सायली आपल्याला बघा इथे आश्रमात गेलेले दिसतात. आता अर्जुनने तिथे जाऊन एका मुद्द्यापर्यंत तो पोहोचलाय की ज्या अँगलने प्रिया बघत होती हा खून, त्या अँगलने तर काहीच दिसत नाहीये. मग कशावरून हिची साक्ष खरी आहे? बहुतेक प्रियाची साक्ष खोटी आहे असं मानण्यात येईल. आता बघूया. अर्जुन नक्कीच म्हणाला असेल की प्रिया, आम्ही दोघं मिळून तुझ्या खोलीत तपासतो, म्हणून हिने त्या हाराचं प्रकरण दाबवलं असणार आहे प्रेक्षकांनो, असा एक माझा अंदाज आहे. आणि आता तुम्हाला एक छान गोष्ट सांगते. मी काल एक सुंदर असं नाटक बघितलंय आणि तुम्ही सगळ्यांनी पण ते बघायचे आवर्जून. तुमच्या शहरात आल्यावरती शिकायला गेलो एक, हे दामले सरांचं नाटक आम्ही बघितलं. या नाटकाचा रिव्ह्यू ना मी तुम्हाला माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवर द्यायचा नक्की प्रयत्न करते प्रेक्षकांनो. कसलं नाटक होतं, वा वा, अप्रतिम. तुम्ही एवढे हसता प्रेक्षकांनो, एवढे हसता ना की हसता हसता तुम्ही कधी रडायला लागाल तुम्हाला कळणार पण नाही. म्हणजे इतकं सुंदर अप्रतिम नाटक. तसंही दामले सरांचं नाटक आमच्या शहरात आलं ना तर ती पर्वणी आम्ही कधीच सोडत नाही. अप्रतिमच, दुसरा शब्दच नाहीये. शिकायला गेलो एक हे नाटक आवर्जून बघा प्रेक्षकांनो. मी मुद्दाम तुम्हाला हे सांगतेय तुम्हा सगळ्यापर्यंत पोहोचावं ना म्हणून. आणि छोटीशी काही क्षणचित्रे आम्ही तिथे टिपली आहे, ती तुम्हाला शेअर करते व्हिडिओमध्ये. कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आवर्जून हे नाटक तुमच्या शहरात आलं ना तर बघा, एवढी रिफ्रेशमेंट होईल ना तुम्हाला की काय सांगू. एक वेगळीच एनर्जी असते प्रेक्षकांनो नाटकामध्ये, वेगळीच. त्याची मजा पिक्चरमध्ये नाहीये. माझ्या मुलांना पण दाखवलं, ते तर म्हणताय आई आपण आता कधी पिक्चर बघायचंच नाही, आपण आता नाटकच बघणार आहोत. स्पेशली वयात येणारी जी मुलं आहेत ना त्यांना ही नाटक आवर्जून दाखवा प्रेक्षकांनो. तुम्हाला मी फॅमिली समजते म्हणून माझ्या आयुष्यातले कधी छान छान असे प्रसंग असले ना ते तुम्हाला शेअर करते. असं समजा या नाटकाचं मी तुम्हाला प्रमोशन करते. खूप सुंदर नाटक आहे, नक्की नक्की आवर्जून बघा. आता भेटूयात उद्या आपल्या मालिकेत काय होतंय ते बघण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.